नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला अयोध्या नगरीतील अतिशय सुंदर कथा सांगणार आहे की जी आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा, तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम देखील जरूर लिहावे। लवकुशाने रामदरबारात रामायण सांगण्यास सुरुवात केली आहे। ते सांगतात, शरयू नदीच्या काठावर अयोध्या नावाची मनूने निर्माण केलेली विशाल नगरी स्थित आहे। मनू हा भारतीयांचा आद्य पुरुष आहे व शतरूपा ही मनूची पत्नी असून आद्य स्त्री आहे। त्यांच्यापासूनच भारतवंशाचे लोक निर्माण झाले। तर ह्या अयोध्या नावाच्या अजस्री नगरीमध्ये एकाहून एक सुंदर अशा इमारती वास्तू उभ्या आहेत। दोन्ही बाजूला सुंदर वास्तू आणि त्यांच्यामध्ये समांतर असे रस्ते आहेत, ज्या रस्त्यांवरून अनेक रथ, हत्ती, घोडे, तिथून येणारे जाणारे प्रवासी नटून थटून त्यावरून मार्गक्रमण करत असतात। या अयोध्या नगरीच्या घराघरावर रत्नांची तोरणे आहेत। घर मंगल चिन्हांनी सुशोभित केलेले आहेत। ठिकठिकाणी नयनरम्य सुंदर असे उपवने, बगीचे आहेत, ज्यात नृत्य, गायन, वीणावादन असे कार्यक्रम देखील सुरू असतात। म्हणजेच अयोध्येतील जनता ही कलोपासक सौंदर्यदृष्टी असलेली आहे। अयोध्या नगरी ही समृद्ध आहे, त्यात कसलीही कमतरता नाही। अयोध्या नगरीतील सर्व स्त्रिया तसेच पुरुष हे चारित्र्य संपन्न आणि धार्मिक आहेत। कोणीही नास्तिक किंवा दृष्ट नाही। या नगरीतील प्रत्येक पुत्र हा कुळाचे नाव उज्ज्वल करणारा आहे। या नगरीत अतृप्तीला थाराच नाही। न नगरीत, न घरात, न मनात कुठेच अतृप्ती, कमतरतेचा लवलेश नाही। या नगरीत दशरथ नावाचा ईशावाकू कुळवाचा कर्तव्यपरायण प्रजेचे हित जाणणारा राजा आहे, जो आपल्या कुटुंबियांसोबत वागताना चंद्रासारखा शीतल सौम्य वागतो, प्रजेसोबत वागताना इंद्रासारखा उदारतेने वागतो आणि वेळप्रसंगी युद्ध संग्रामात तो शत्रूसमोर सूर्याप्रमाणे प्रखर वागतो। असा आदर्श राजा अयोध्येला लाभलेला आहे। या दशरथ राजाला 3 पत्नी आहेत, ज्या तिघी आदर्श स्त्रिया आहेत। उच्च कुळातील असून सर्व गुण संपन्न आहेत, ज्या पतिसेवेत सदैव तत्पर असतात। या तिन्ही राण्यांसोबत संसार करताना दशरथास त्रैलोक्याचे सुख प्राप्त होते। एकंदरीत राजा, राण्या, प्रजा सगळेजण तृप्त आहेत, सुखी आहेत। पण एवढं जरी सगळं परिपूर्ण तरी त्यांचं आयुष्य असलं तरी सगळ्यांना एकच शल्य आहे, ते म्हणजे दशरथ राजाला पुत्र नाही। एवढं मोठं वैभव, एवढं मोठं राज्य पुढे सांभाळायला पुत्र हवा, त्याशिवाय या वैभवाला काहीही अर्थ नाही। आपल्याला माहीत आहे की शांता नामक दशरथ व कौसल्या यांना एक कन्या होती, पण पुरुष प्रधान संस्कृती असल्याने राज्यगादीवर बसण्यासाठी पुत्राचीच आवश्यकता होती। पुढे दशरथ राजा आणि कौशल्याने आपली कन्या कौशल्याच्या भगिनीला संतती नसल्याने दत्तक दिले। दशरथ राजा, कौसल्या, देवी सुमित्रा, देवी कैकेयी सगळेजण व्रतवैकल्य करून थकले, पण अद्यापही त्यांच्या संसारवेलीवर पुत्ररूपी फूल उमलले नव्हते। प्रजाजन सुद्धा खंत करीत असत की एवढा आपला आदर्श राजा, त्याच्यानंतर आपला कोण सांभाळ करणार? त्याच्यासारखा, त्याच्या तोडीस तोड जाणता राजा मिळणं आपल्याला आवश्यक आहे, असा प्रजा विचार करीत असे। सर्वथा संपन्न समृद्ध अशा संसारात राजा दशरथ व त्यांच्या भार्यांना एकच शल्य खूपत होते, ते म्हणजे पुत्र नसणे। त्याच व्यथेत विचार करीत कौसल्यादेवी आपल्या राजवाड्यातील उपवनात बसलेल्या असतात। सहज त्यांचं लक्ष फुलांनी लगडलेल्या लतिकेवर जाते आणि त्यांना विषाद वाटतो। त्यांचं मन हे व्याकुळ होतं। त्या विचार करतात, पहा, या वेलीला सुद्धा भरभरून फुले आहेत, पण माझ्या संसारवेलीवर एकही पुत्ररूपी फूल नसावं, हे किती दुर्दैव आहे। आजपर्यंत कधी मनात वाईट विचार आला नव्हता, कधी कोणाचा हेवा वाटला नव्हता। एवढंच कशाला, कधी 2 सवती असून त्यांच्याप्रती कधी मत्सर मला वाटला नाही, पण आज या फुलांनी समृद्ध अशा वेली बघून मला खूप हेवा वाटत आहे। मनाला आज काय झालं कळत नाही। मन असं विचित्र का वागते, काही कळत नाही। हरिणी आणि तिचे गोजीरवाणे पाडसं बघून आज कौतुक वाटण्याऐवजी मत्सर का वाटतोय? का सारखे डोळे भरून येतात? गाय आणि वासरू बघितलं तरी मन व्याकुळ होतं, मन आतल्या आत चरफडते। बघा, त्या फांदीवर एक पक्षिणी तिच्या पिल्लांना दाणे भरवत आहे, ते बघून सुद्धा मला अस्वस्थ वाटावे, असे मला हे विपरीत काय होते? कुठेच मनाला शांती का वाटत नाही? स्वतःजवळच स्वतःच्या भावना लपवून काय फायदा? मला कळते, स्त्री ही वात्सल्याविना अपूर्ण आहे। देवाने स्त्रीला जीवनिर्मितीचे वरदान दिले आहे। जोपर्यंत स्त्री मूल निर्माण करत नाही तोपर्यंत तिला तिचे आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटत नाही। पाषाणापासूनही मूर्ती निर्माण होते, मग ही कौसल्या पाषाणापेक्षाही कमी आहे का?
तिच्यातून एखादा सजीव पुत्र का निर्माण होत नाही हेच विचार करून डोकं व्यापून गेले आज. जर मी वृद्ध झाली म्हणावी म्हणून मला मूल होत नाही असं म्हणावं तर मग हे आकाश हे तर किती वृद्ध आहे, तरी सुद्धा त्यातून असंख्य तारका जन्म घेतात. मग मला एकही पुत्र न हवा असे का? असे पुत्राविना जीवन जगणे व्यर्थ वाटत आहे. अशा विचारांमध्येच त्यांचे दिवस आणि रात्र व्यतीत होत असतात. कौसल्या देवींना पुत्रप्राप्तीची आस आणि ध्यास लागला होता. त्रेतायुगातील हा काळ आहे. त्या काळात पुत्राला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा, मग ती सामान्य स्त्री असो की असामान्य राणी, पुत्रप्राप्ती हे स्त्री जन्माचे सार्थक असे वाटायचे. त्या व्यतिरिक्त राज्य सांभाळण्यासाठी पुत्र असावाच असं त्यांना वाटत असे. यानंतरचा पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये जरूर येईल. धन्यवाद.